पहिला दिवा देवार येथील शिवरायाला या संकल्पनेतून शिवप्रेमी केदार भगत मित्र परिवार आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणाचा प्रारंभ केदार भगत आणि त्यांचे सहकारी हा दीपोत्सव हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं साजरा केला पाहिजे याविषयी आग्रही असतात आणि खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा हा भव्य असा आपला हा ठिकाणी पुतळा आणि या ठिकाणचं हे वैभव याच्या साक्षीनंच आपण दिवाळी साजरी करावी हा त्यांचा आग्रह असतो आणि त्यामुळे अतिशय थाटामाटामध्ये ते या उत्सवाचं या ठिकाणी आयोजन करतात। मी या निमित्तानं त्यांना मनापासून धन्यवाद देतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय। वंदे मातरम। दिवाळीमध्ये पहिला दिवा छत्रपती शिवरायांच्या चरणी या संकल्पनेतून आपण करत असतो। आज आपण बघतो प्रत्येक घरात देवळात जिथे कुठे दिवा आहे ते फक्त छत्रपती शिवरायांमुळे आहे। त्याच्यामुळे आपण पहिला दिवा छत्रपतींच्या चरणापाशी या संकल्पनेचा हा उत्सव साजरा करत असतो। 2012 पासून हा आपण उत्सव साजरा करतोय। तो आपण श्रीगुण अट्टा या विषयावर पहिला दिवा आपला एक दिवा आईसाठी, एक दिवा ताईसाठी व एक दिवा प्रत्येक स्त्रीसाठी या संकल्पनेतून हा दीपोत्सव साजरा करत होतो। त्यापुढे आपण छत्रपती शिवरायांच्या चौकात चरणापाशी दिवा लावून हा उत्सव साजरा करतोय। या उत्सवाच्या दरम्यान पनवेलकरांनी आपल्याला खूप प्रतिसाद दिला, खूप चांगली साथ दिली। अशीच साथ त्यांची प्रत्येक प्रत्येक उपक्रमात असे अशीच राहू दे व माझ्याकडून आमच्या सर्व मित्रपरिवार पनवेलकरांना आमच्या सगळ्यांकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। कारण दिवाळीची सुरुवात ही आपण घरातून दिवा लावून करतो, परंतु हे मित्रमंडळ असं आहे की छत्रपती शिवरायांच्या चरणी दिवा लावून हे दिवाळीची सुरुवात करतात। याच्यातून तरुण पिढीने एक घेण्यासारखं आहे की आपण छत्रपती शिवरायांचे विचार हे कायम पुढे ठेवत ठेवले पाहिजे। कायम या विचारांवर चालून आपण त्या पद्धतीनं आपलं पुढचं हे सगळं केलं पाहिजे असं मला वाटतं। आणि त्या पद्धतीनं ही सगळी तरुण पिढी आज छत्रपती शिवरायांच्या विचाराने आम्ही सगळी मंडळी चाललेलो आहोत।